दोनदा मुदतवाढ मागितल्यानंतर आता अमेडिया कंपनीने तर थेट सांगितलंय की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत. आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे. आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते आणि ही जर त्यांनी दिली नाही तर त्यांची दंडात्मक वसुली करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांमधनं किंवा त्यांच्या प्रायव्हेट मालमत्तेवर जप्ती सुद्धा कलेक्टर आणू शकतात आणि ही तात्काळ केली गेली पाहिजे. गैरव्यवहार करणाऱ्यांवरती कशी कायदेशीर कारवाई करावी हे अंजली दमानिया किती पोटतिडकीनं सांगतायत. पण ज्यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे त्यांच्यावर कारवाई होईल का असा बेसिक प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांना पडत असेल तर हो. पण त्याचं असं आहे ना की सिस्टीम इतकी सडली आहे की साध्या उपायांनी ती दुरुस्त होणं जवळपास अशक्य आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया सातत्याने पाठपुरावा करतायत. पण त्याचा उपयोग किती असणार हे कदाचित त्यांनाच माहिती नसेल. आम्ही असं का म्हणतोय त्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.